की हे बघा तुम्हाला काही समजतं की याच्याहून सांगा बरं कमेंट. आम्हाला तर काही समजा नाही. आम्हाला काहीच तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. तर मी जसं की तुम्हाला बोललो होतो 3 तारखेला सांगणार आहे, पण जाऊ द्या. मला हे तुमच्यासोबत सांगायचं नव्हतं, शेअर नव्हतं करायचं की रोहिणीला मी गावाहून इकडं कशामुळं आणलं. हो गं रोहिणी, कशामुळं आणलं माहिती का तुला? माहिती आहे मला. हा माहिती आहे. हं? माहिती आहे ना. माहिती आहे ना. आज तुम्हाला समजलं असून काऊन आलो आण. रोहिणीला आता जमत नाही बाहेर राहायला, त्यामुळं आम्ही घरी आलेलो आहे. 2 दिवसापासून व्हिडिओ नाही आला तेच. आणि रोहिणी प्रेग्नेंट आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे. मला सांगायचं नव्हतं पण जाऊ द्या म्हटलं, आहे की नाही. तुमच्यापर्यंत आतापर्यंत काहीच खोटं बोललेलं नाही. आम्हाला 5-6 महिने नव्हतं सांगायचं. 5 महिने कसं नव्हतं सांगायचं. हा अजून पण जाऊ द्या म्हणलं, ती कळालंच असतं तुम्हाला. येईल तरी कळालंच असं, पण 5 महिने नाही सांगायचं. रोहिणीला कितवा महिना चालू आहे काय मी सगळं सांगणार सविस्तर. मी तुमच्यासोबत एकदम आधीपासूनच तुम्हाला माहिती आहे मी खरं बोलतो. खोटं बोलायचं आपल्याकडे शॉर्टच नाही. आणि रोहिणीने बघा हे काय केलेलं आहे, चुरमा. बर, कधी येईल तुझी आई? मम्मी आज येणार हे दुपारी. बघा आज आली असती रोहिणी तिथून. हो. हा इतक्या दिवसापासून पुन्हा ऋतूची परेशानी, पुन्हा हिची परेशानी. हा हो ना. तर तुझे पैसे टाकायचे आता बँकेत. टाकले नाही तुम्ही? या महिन्याचे तू कुठे ग? तू तर आत्या होणार डबल. हा माहिती गमत करायला काय गंमत कर नाही का? खरं सांगालो, कोणाला नव्हतं सांगायचं. सांगू पण राहते ना. जाऊ द्या म्हणलं, कवर गुपित ठेवता, एक ना एक दिवस व्हायचंच वाढणार. ते तर आहे, ते काय लपवायची गोष्ट नाही. हा लपवायची गोष्ट नाही. पेढे आता. हा पेढे आणा. मी आता होणार रे. पेडच कोण मला पेढेच पाहिजे आता. गेली बी कोण आता मग 3 भाषा येते, आता भाषा पाहिजे. होईन का? मग? होणार का नाही? मामा आली तू काय तशी कुठे रितू आण बर. रितूला आण जा बाहेर इंडायरी एकटीच. आई ऋतू चल पुढे होती लवकर. ना. आई ऋतू तिकडे होती ना. हाय का? हा नीतू चटके बसायला घे ना लवकर तो. डबल सांगते मी का मला? नीतू काय पाहिजे? नमस्कार रितू. नमस्कार. रितू नमस्कार. नमस्कार. दोन्ही हाताने. पप्पा कुठे बा? पप्पा पप्पा म्हण. दादा म्हण. टुटू लय हुशार झाली मग बाई आता. आणि रोहिणी पशी पण चालली नाही, ती आई पशीच चालली घडी घडी. इथं बस, बाहेर जाऊ नको. तू मानते मी आईला तुला. खाऊन करायच्या आवरा आता पटपट. आणि आता जास्त खालीवर करू नका. कुठं चालले मी? खाली वर जाऊ दे नाही कोणी. याडवानी करू नका. खालीच बस म्हणते मग. आणि दुसरी गोष्ट, तिखट जास्त खाऊ नका. तिकडे येते का वाटाने? हा आणि गोड पण नका खाऊ. आता काळजी घ्या. तशी पण 5 आता झाले, काळजी घेतच आली तू. आता परत काळजी घेणं आहे तुला. तुम्हाला सगळं सांगणार आहे मी, किती तारीख आहे काय सगळं. पण आजचा व्हिडिओ तुम्ही आवडा बघा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. आजी खुश आहे तुम्ही?
खुशी बाबा. हा हा खुशा खुश ये राम. या आजीचे एक्सप्रेशन पण तुम्हाला वाटलं असेल काही ना काही. चल तू चहा पिती बिट्टा, चहा पिती तू. चल मग वहिनी तुम्ही डबल बडे मम्मी व्हायले. तुमचं अभिनंदन सगळ्यांना दोघांना. थँक्यू थँक्यू. असं तुमचा हात राहू दे आमच्या पाठीमाग. आणि तुम्ही ना जाऊ नका पुण्याला 4 महिने आता. बाकीचे पुढचे महिने जाय 4 महिने जाऊ नका. हे पा तिथे इकडं पाणी पिली. अरे दामन रोहिणीला आणलं तिच्या आईच्या भेटीसाठी. आता खूप जण कमेंट करा तिची आई काऊन नाही येत. काऊन येत ग? काम होते ते 2 दिवस म्हणून नाही आली. आज थोडी काय असतं माहिती चक्कर मार. घर किती घाण झालं साफ केलं. लग्न कार्यान होत नाही घर सागण. हा लग्न कुठं 8 दिवसात लक्ष होत. तुम्ही एखाद चक्कर मारायला पाहिजे घराकडे. कुठं? आमच्या घरी कधी? रोहिणीला भेटायला यायचं तर. आता येऊ ना नाही का बरं. आता येईन ना भागी. आता आली मी काल. माहिती आहे तुम्हाला गुड न्यूज माहितीये का? माहिती माहितीये का? तुम्ही सांगितलं नाही. रोहिणीने सांगितलं असं तुम्हाला. सांगितलं तुम्ही थोडं सांगितलं. रोहिणीचा चेहरा पूर्ण सुकून गेला. मम्मी मम्मीच करायला लागली ती झोपी. म्हणून म्हणलं चला मम्मीकडे एक बार जाऊ. अरे तिकडे लग्न आणि ते होते म्हणलं आता कधी जाईन कधी नाही. रोहिणीने सांगितलं तर. बरं आता नवरीला कोण आणायला जाणार आहे? जा ना तुम्ही जाता ना. मी मग मामा जातो. हा जा. आहे ना रोहिणी? फोन करते. आले का नाही ते वापस? काय माहिती फोनच नाही केला मी आज. अच्छा भाऊजी मला यायचं पुढे कसं यायचं? एका गाडीवर यायचं आपल्या तिघाला. हा आणि तू कसं येतो? तू येतो कसं सांग? चल रोहिणी आता खूप उशीर झालेला आहे. आम्ही आलतो 5 वाजता. म्हटलं थोडा व्हिडिओ घेऊ. आता घरी जातो. चल काय? नाही चल. तर नमस्कार मित्रांनो. 2 दिवसापासून आपला व्हिडिओ आलेला नाही. रोहिणी काही ध्यानच द्यायला नाही व्हिडिओ मध्ये. आणि तुझी ती सोनोग्राफी दाखवायची आज व्हिडिओ मध्ये झालेली. ए मनीष ताई या पहिल्या फाईल मध्ये या फाईल मध्ये फरक आहे का? वाटतो का? तुला काय अपेक्षा आहे? आपलं जे होईन ते होईन भाऊ. आता काय करा अपेक्षाची काय? आपल्याला सगळ्याच असते. मला का तुला सुद्धा अपेक्षा आहे. मले तुले करू नको बाई तू. सगळ्याच अपेक्षा आहे बाबू. हा मग तू दाखवणार आहे का आज? काय? त्या डॉक्टरांना आम्हाला 2 सोनोग्राफी करायला लावल्या. आणि तुम्हाला दाखवतो मी. आण बरं. ए राणी राणी सांगू आण बरं. तू असं समजू नको बरं. तुझ्या मुलीला मी काम सांगालो. तुझ्या मनात असे विचार नको येत जाऊ. भाऊ असल्यावर ताण नसतं यार मला पण. घरातला सगळं सांभाळून घेतलं सगळं. ती फाईल आण बरं काकू. काय म्हणतात मामी. सगळं म्हणजे सगळं सांभाळून घेतो त्या. राहू दे ना पाणी चालू आहे. तू नव्हती गेली दवाखान्यात काय म्हणे? सगळं एवढं वज गिज उचलून आणि एक सांगतो तुम्हाला मी जेव्हापासून चेक केलं तेव्हापासून नुसतं पैसाच यायला लागला माझ्या. दाखव बरं. तरी बायको रडतो. पुढे रडतो मी. मग काल किती रडली ती? कशामुळं? तू काय म्हणला तिले? काय तुम्ही तुला ती वाईच्यात येतो. तर नेलो ना मग तिच्यात काय रडत? तुला सांगू का ऐक. तू ते सोडून दी. तुझा मूड आहे का स्विंग व्हायला लागला. प्रेग्नन्सी मध्ये मूड स्विंग होत असतो माहिती आहे तुला. मला अनुभव आहे चांगला. एक तर भांडणं करत रडत जाय रे बाबा. ती मला काय झालं तर सांगत नव्हती. दाखव बरं.
कधीच तारीख दिली. तारीख का? तारीख जाऊ दे, नंतर सांग. हे दाखव. की हे बघा, तुम्हाला काही समजतं की याच्याहून सांगा बरं कमेंट. आम्हाला तर काही समजा नाही याच्यामध्ये. आम्हाला काहीच समजा नाही. कोणा समजतं बरं मनीष ते. कोण समजत असेल तर नक्की सांगा कमेंट करून. असेल कोणी तर काय काय आम्हाला काही समजत त्याच्यात. काहीच समजणार नाही. आणि ही हे बघा, हे डॉट केले 1 आणि 2. इथे बी इथं समजतं माहिती का? याच्यात नाही करेल डॉट. हिच्यात समजतं माहिती का तुला? काय सांगावं? म्हणून त्यांनी डॉट केले. ते सांगायला काय समजत नाही मग मला. हे बघा, ते किती महिना चालू कुठं दिसतं, किती वेट आहे पाहू दे मुलीचं मुलाचं जे असेल ते. हे बघा, याच्याहून काय समजतं का बघा बरं. वेट आहे बघा 260 ग्रॅम. पावशेर समजा. हा, आणि तिचे हार्टबीट सांगतो मी तुम्हाला. इथं हार्टबीट 160. आणि लेंथ बघा किती, 3.6 सेमी. आता म्हणे हे बघा 5 जून 2026. इथं तारीख वाटतं. ही काय तारीख आहे नाही, 12 ऑक्टोबर 2026. सप्टेंबर ही काही समजा नाही आम्हाला. तर कमेंट करून नक्की सांगा बरं तुम्हाला जर काही कळत असेल तर. काय ग, कोण रडत होत तू? ते मला मारलं तुम्ही कधी मारलं तुला? 2 दिवस आधी. काही बोलते अडवाणी. म्हणून मारलं. रोहिणीची बहीण आलेली आहे, नवीन नवरी. ए बंद करते, लवकर बंद कर. स्थापना कुठे काय माहिती बॅ. जेव्हा गणपती बाप्पा येणार, हो ग, जेव्हा गणपती बाप्पा येणार तिकडे तवाच होणार. तवाच मग नवरात्रामध्ये 10व्या महिन्यात बाई. हो का? नाही हो. हो. बरं चला, मी तुम्हाला हेच दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. 2 दिवस व्हिडिओ आला नाही, पण आता रोज येणार आजपासून. व्हिडिओला जे पाहत असाल आपले सबस्क्राईब करून घ्या. मग 10व्या महिन्यात नवरात्र. लवकरच रोहिणीला 6वा महिना लागणार आहे. तर चला, मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.